आज मी आपल्यासोबत वेट लॉस स्पेशल मल्टीग्रेन डोस्याची रेसिपी शेअर करत आहे। या डोस्यामध्ये आपण अजिबात डाळ तांदळाचा वापर करणार नाही आहोत। महत्त्वाचं म्हणजे हाय प्रोटीनचा हा एक ऑप्शन आहे। तुम्ही तुमच्या डाएट मध्ये हा नक्कीच इन्क्लूड करू शकतात। बनवायला सोपा आणि चवीला खूपच चविष्ट लागतो। तर नमस्कार मंडळी, मी आहे दीक्षा आणि स्वागत आहे तुमचं दीक्षाच फेसफुल किचन मध्ये। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर रेसिपीला लाईक नक्कीच करा। अजिबात उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया। आपण दरवेळेस डाळ तांदळाचा ढोकळा डोसा सगळे बनवतच असतो, पण हा डोसा जो मी कधी ट्राय केलाय का? आणि महत्त्वाचं म्हणजे या डोशामध्ये आपण हाय प्रोटीन आणि अगदी हेल्दी इन्ग्रेडियंट वापरणार आहोत। तर सर्वात आधी मी इथे 1/4 कप इतपत नाचणी घेतलेली आहे। त्याचबरोबर 1/4 कप इथं मी जे हिरवे मूग असतात ते घेतलेले आहे। आता इथे आपल्याला जे काही इन्ग्रेडियंट आपण घेणार आहोत त्यांचा सगळ्यांचा रेशो हा सेम राहील। मी सगळ्यांचा रेशो हा 1/4 कप 1/4 कप ठेवलेला आहे। या ठिकाणी तुम्ही वाटीचा मेजरमेंट घेऊन सुद्धा या तिन्हींचा मेजरमेंट घेऊ शकतात। यामध्ये काही एवढं अवघड नाहीये, फक्त एक वाटी सेट करा आणि तुमचा डोसा परफेक्ट होईल। त्याचबरोबर मी 1/4 कप चना डाळ ऍड केलेली आहे। या डाळीमुळे काय होतं, आपला डोसा अगदी कुरकुरीत होतो आणि चवीलाही चविष्ट आणि महत्त्वाचं म्हणजे हाय प्रोटीन तर होऊनच जातो। आता या सर्व इन्ग्रेडियंटला आपण 2-3 वेळेस चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आणि यामध्ये आपण 2 ग्लास पाणी टाकून याला रात्रभरासाठी भिजत ठेवूयात। तर इथे मी रात्रभरासाठी याला भिजत ठेवलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकतात आपले जे सर्व जिन्नस आहे ते अगदी मस्तपैकी फुलले गेलेले आहेत। या डोस्यामध्ये आपण अजिबात फर्मेंटेशन करणार नाही आहोत। त्याचबरोबर त्यामध्ये अजिबात सोडा इनो काहीच वापरणार नाहीत, तरी सुद्धा हा डोसा अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत होतो, जसा आपला डाळ तांदळाचा डोसा होतो त्याचप्रमाणे। आता यातला आपण एक्सेस जो पाणी आहे तो काढून घेऊयात आणि आता आपण याला वाटून घेऊयात। तर इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व जिन्नस ऍड करू आणि यावेळेस एक महत्त्वाचं लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही नाचणी यूज कराल त्यावेळेस शक्य असेल तितकं बारीक दळण्याचा प्रयत्न करा, कारण की नाचणी ही लवकर दळत नाही आणि जर ती तशीच राहिली तर डोसा आपला खाताना अगदी कडक लागू शकतो। दाताखाली ती नाचणी तशीच येईल आणि महत्त्वाचं म्हणजे डोसा देखील आपल्याला चांगला लागणार नाही। त्यामुळे शक्य असेल तितकं जास्त वेळ आपण याला दळून घ्या, जेणेकरून अगदी स्मूथ असा पेस्ट आपला तयार होईल। तुम्ही बघू शकतात अगदी स्मूथ असं बॅटर इथे तयार झालेलं आहे। आता आपण एक भांड्यामध्ये याला काढून घेऊयात। आज मी इथे याला अजिबात फर्मेंट न करता बनवणार आहे। आता यामध्ये मी काढून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी ऍड केलंय भांड्यामध्ये आणि ते पाणी यामध्ये घालून घेतलंय। आता याला थोडा वेळ आपण साईडला ठेवूयात आणि तोपर्यंत यासोबत खाण्यासाठी अगदी झणझणीत अशी कारा चटणी बनवूयात। तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये अगदी थोडंसं मात्रामध्ये मी इथे तेल घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा इतपत हरभऱ्याची डाळ घालूयात आणि त्याचबरोबर 1 चमचा मी इथं उडदाची डाळ घालत आहे आणि याला छानसा असा लाल रंग यावा त्यासाठी मी इथे 4 ते 5 काश्मीरी लाल मिरची घेतली आहे। ही लाल मिरची पावडर फक्त कलर साठी आहे, ही लाल मिरची फक्त कलर साठी आहे। ही अजिबात तिखट नसते, त्यामुळे तुम्ही याला क्वांटिटी कमी जास्त देखील करू शकतात। आता या तिन्ही जिन्नसांना आपल्याला अगदी मंद फ्लेम वरती आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे। जसं जसं डाळ ही भाजत जाईल तशी तशी यातनं मस्तपैकी सुगंध येत जाईल आणि आपल्याला लगेच कळेल की आपली डाळ ही मस्तपैकी भाजलेली आहे। आणि तुम्ही ऑब्झर्व कराल 5 मिनिटांनंतर याचा जो कलर आहे तो हलकासा गोल्डन ब्राऊन झालेला आहे। इतपतच आपल्याला या डाळींना परतून घ्यायचे। आता 5 ते 7 मिनिटं झालेली आहे। आता आपण याला काढून घेऊयात। आता त्याच पॅन मध्ये मी थोडंसं तेल घालत आहे आणि त्यामध्ये घालूयात अगदी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि त्याचबरोबर मी इथे 1 इंच आलं घातलेलं आहे, ज्याला की मी असं बारीक बारीक तुकड्यांमध्ये कापून घेतलेलं आहे। आता या दोन्ही जिन्नसांना आपल्याला अगदी 1-2 मिनिटांसाठी परतून घ्यायचंय, जेणेकरून यामधला जो कच्चेपणा आहे तो देखील इथे निघून जाईल। लसूण इथे हलकासा परतला की यामध्ये आपण एक मोठ्या साईजचा कांदा असा जाडरित्या कापून यामध्ये ऍड करूयात। याला असं बारीक कापण्याची अजिबात गरज नाही पडत, कारण की आपल्याला इथे याला जास्त भाजायचं नाही। अगदी हलकासा ट्रान्सलुसंट होईपर्यंत आपल्याला इथे याला परतून घ्यायचंय। इथे काही एवढं रॉकेट सायन्स नाहीये, अगदी थोडंसं इथे 5-10 मिनिटांसाठी याला हाय फ्लेम वरती आपल्याला टॉस करायचा आहे। अगदी 5 मिनिटांनंतर तुम्ही ऑब्झर्व कराल कांदा आपला हलकासा ट्रान्सलुसंट झालेला आहे।
लक्षात ठेवा, इथे आपल्याला याचा अजिबात कलर चेंज करायचा नाही. आता यामध्ये आपण 2 मीडियम साईजचे टमाटे असे बारीक कापून घालूयात. एवढे पण बारीक नाही केलेले, थोडेसे मोठे मोठे चंक्स आहेत. आता त्याचबरोबर इथे थोडासा आंबटपणा यावा यासाठी मी इथे थोडीशी चिंच घातलेली आहे. ही ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायची तर तुम्ही नाही घातली तरीही देखील चालेल, पण याच्याने जी आपली कारा चटणी आहे ती खूपच छान लागते. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि इथे आपण तिखटसाठी लाल मिरची पावडरचा वापर करत आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही हिरवी मिरची देखील वापरू शकतात, पण त्याने जो आपला चटणीचा लाल कलर आहे तो थोडासा डिस्टर्ब होऊ शकतो. ही मिरची पावडर तिखट आहे, त्यामुळे याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. मी इथं 1.5 चमचा इतपत लाल तिखट घातलेला आहे आणि या सर्व जिन्नसांना आपण एकजीव करून घेऊयात. आणि हे मिरची पावडर करपू नाही, त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी घालूयात आणि झाकण लावून या टमाट्यांना आपण जोपर्यंत सॉफ्ट होत नाही तोपर्यंत शिजून घेऊयात. 5 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकतात आपली जी टमाटे आहे ते अगदी सॉफ्ट झालेली आहे. आता या चटणीला आपण काढून घेऊयात आणि कम्प्लिटली थंड करून घेऊयात. इथे 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत आणि जी चटणी आहे ती देखील इथे हलकीशी थंड झालेली आहे. त्यामुळे आता आपण याला दळून घेऊयात. लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही अशा चटण्या बनवाल त्यावेळेस मिक्सरच्या भांड्यात हे अगदी थंड झाल्यानंतरच ऍड करा, नाहीतर ऍक्सिडेंट होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. आता यामध्ये आपण मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे, त्यामुळे वरतून एक्स्ट्राचं काही घालण्याची आपल्याला गरज नाही. आता याला लीड लावून आपण अगदी सॉफ्ट स्मूथ अशी पेस्ट याची दळून घेऊयात. बघू शकतात किती छान असा लालसर कलर आलेला आहे याला. आता आपण याला एक तडका देऊन घेऊयात. तुम्ही जर वेट लॉस वर जर असाल तर हा तडका तुम्ही स्किप देखील करू शकतात. आता एका तडका पॅन मध्ये मी 1 ते 2 टेबलस्पून शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे आणि तेल तापलं की यामध्ये मी 1 छोटा चमचा इतपत मोहरी घातलेली आहे. मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपण थोडंसं हिंग घालूयात आणि आता यानंतर गॅसची फ्लेम बंद करूयात आणि हा तडका पॅन आपण चटणी जवळ घेऊयात, कारण की बाकीच्या ज्या फोडण्या देतो त्यामुळे आपला पूर्ण जो गॅस ओटा आहे तो खराब होतो. आता तेल गरमच आहे. आता आपण यामध्ये थोड्याशा 2 मिरच्या घालूयात लाल आणि थोडासा कढीपत्ता घालूयात आणि हा गरम गरम तडका आपल्या चटणीमध्ये घालून देऊयात. आता तुम्हाला माहितीच आहे कढीपत्त्यामुळे आपला किचन ओटा किती खराब होतो ते, त्यामुळे मी असा हा ट्रिक वापरलेली आहे. ही ट्रिक जर तुम्ही देखील वापरली तर तुमचाही किचन ओटा एवढा काही खराब होणार नाही. आणि बघा, तयार झाली आहे आपली मस्त झणझणीत अशी कारा चटणी. ही कारा चटणी थोडीशी स्क्रॅच आहे, म्हणजे थोडासा फेरबदल आहे याच्यामध्ये. तुम्हाला वाटलं तुम्ही देखील यामध्ये करू शकतात. चला तर मग आता चटणी झाली आहे तयार. आता बनवूयात मस्तपैकी मल्टीग्रेन डोसा. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालत आहे आणि याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. तुम्ही बघू शकतात हे बॅटर खूप जास्त घट्ट आहे, त्यामुळे मी इथे 1 चमचा भरून अजून थोडंसं पाणी घालत आहे आणि याची कन्सिस्टन्सी जशी आपण डोस्याची ठेवतो त्याच प्रकारे याची कन्सिस्टन्सी आपण इथे तयार करून घेऊयात. बघू शकतात अगदी रनिंग कन्सिस्टन्सी आहे आणि पूर्ण चमच्याला हा बॅटर कोट करत आहे. बस इतकाच पातळ आपल्याला हा डोस्याचा बॅटर करायचा आहे. चला तर मग पटापट डोसे बनवून घेऊयात. तर डोसे बनवताना इथे आपण थोडासा कास्ट आयर्नचा जो काही तुम्ही तवा वापराल तो इथे सीझन करून घेऊयात. तर इथे मी थोडंसं पाणी शिंपडलेलं आहे गरम तव्यावर, जेणेकरून याचा जो टेम्परेचर आहे ते थोडंसं कमी होईल आणि आपला जो डोसा आहे तो इव्हनली मस्तपैकी स्प्रेड होईल या तव्यावर. मी इथे नॉनस्टिकचा तवा वापरत आहे, त्यामुळे मी इथे तेल वगैरे काहीही ग्रीस केलेलं नाही. तुम्ही नॉनस्टिकच्या ऐवजी लोखंडाचा किंवा कास्ट आयर्न तवा देखील वापरू शकतात. आता यावरती मी 1 पळी इतपत डोसा बॅटर टाकलेला आहे आणि त्याला गोल गोल असं फिरवत चाललेले आहे आणि बघू शकतात आपला पातळ असा मस्तपैकी डोसा तयार झालेला आहे. आता वरची जी लेअर आहे ती थोडीशी ड्राय पडली की यावरती आपण थोडंसं तेल लावूयात. तुम्ही जर वेट लॉस वर असाल तर हे ऑप्शनल आहे, पण याने आपला जो डोसा आहे तो थोडासा क्रिस्पी होण्यास मदत होतो. लक्षात ठेवा, डोसा स्प्रेड करताना गॅसची फ्लेम लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. गॅसची फ्लेम डोसा स्प्रेड करताना ही मंद पाहिजे आणि डोसा स्प्रेड झाल्यानंतर ही मीडियम पाहिजे. त्यामुळे आपला डोसा हा मस्त क्रिस्पी, कुरकुरीत आणि इव्हनली स्पॉट होतो, म्हणजे सगळीकडून तो चांगल्या प्रकारे शेकला जातो. अगदी 5 ते 7 मिनिटांनंतर तुम्हाला ऑब्झर्व करून दिसेलच की यावरती ब्राऊन स्पॉट यायला सुरुवात झालेली असेल आणि हा स्वतःहून त्याचा कडेला सोडायला सुरुवात करेल. म्हणजेच यावरून कळेल की आपला हा डोसा मस्तपैकी पचायला सुरुवात झालेली आहे. अगदी
5 ते 7 मिनिटांनंतर बघू शकतात. आता आपण याला फोल्ड करून घेऊयात. याला फोल्ड करायला तुम्ही हवं असेल तर असं सर्कल मध्ये करा किंवा ट्रायंगल शेप मध्ये सुद्धा करू शकतात. अगदी सोपा आणि इझिली हे निघून जातो. बघू शकताय किती क्रिस्पी झालेला आहे आपला हा डोसा. आणि मेन म्हणजे इतका हेल्दी आहे ना, तुम्ही एकदा जर ट्राय केला तुम्ही परत परत हेच बनवाल. आणि महत्वाचं म्हणजे चवीलाही खूप छान लागतं. काहीच नाहीये तरी सुद्धा हा खूप छान लागतो. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. आणि बघा, अशाच प्रकारे मी बाकीचे सर्व डोसे तयार करून घेतलेले आहे. आणि बघू शकतात आपलं ताट. तर इथे मी कारा चटणी आणि थोडीशी केळीची भाजी सोबत याला सर्व केलेला आहे. हा माझा सकाळचा ब्रेकफास्ट आहे. तर कशी वाटली रेसिपी मंडळी, मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि एकदा तरी ही रेसिपी तुमच्यासाठी नक्कीच ट्राय करा. चला तर मग मंडळी, पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत खात राहा आणि आनंदी राहा. आणि महत्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ जर आवडला तर एकदा तरी नक्कीच ट्राय करा आणि जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया.